नमस्कार भावांनो बहिणींनो. हेडोच काढला नाही म्या. किती पाऊस सुरू होता ग छकू. सगळ्या लोकांच्या घराईनं पाणी गेलं खालच्या. रात्रभर लाईट नव्हती, दिवसभर लाईट नव्हती. इथलं पाणी होतं, भयान पाणी होता, लय पाणी होता लगे. असा बंदच नव्हता होत. 2 दिवस सारखा पाऊस होता तर सगळ्या लोक इथले हैराण झाले. ते तरी बरं आहे, एक तर घरात पाणी नव्हतं वापरायलं, सगळं दैन. मुंबईला पण तसाच पाऊस सुरू आहे. आता आमचे सगळे नातेवाईक आहे, मावस बहीण मामा सगळे, तर सगळे सांगतात लय पाऊस आहे. सुरतला पण तसाच पाऊस सुरू होता. तर रात्रभर उघडला ते आता, आणि आज उघडला. तेव्हा ती गल्ली तर इथलं पाणी होतं. मला व्हिडिओ काढायचा होता, दाखवायचा होता. मी काय सांगते, लोक वाहून चालले होते. कितीक लोक वाहून चालले होते इथं धरले लोकांनं. म्हणजे त्याला समजलंच नाही, जसं काय लाटात चालल्या होत्या गल्लीत, साध्या गल्लीत आपल्या. मी तुम्हाला दाखवले ते खालचं वातावरण. त्या वातावरणात तर लोक वाहून चालले होते. किती वाहून चालले होते ग दीदी. मग लोकांना धरलं लगे, कसं कसं त्या लोकांना वाचवलं. लयच पाऊस का लयच भयान पाऊस होता. नदी झालती, नदी आणि जवळच खाडी इथं. बरं झालं त्या लोकांचे नशीब ते वाचलेत म्हणून, नाहीतर डायरेक्ट खाडीत गेले असते. इथलं पाऊस सुरू होता भयान लगे. तसं तर 2 दिवस शाळेला सुट्टी होती. आज भया शाळेत गेला आणि मला व्हिडिओ काढायचा होता, पण फोन पण वल्ला होऊ लागला आणि थोडीशी चार्जिंग होती. 2 दिवस आमचे सारखे फोन बंद होते सगळ्याचे. आणि एक तर एक भैया पण बाहेर जाईल होता त्या पावसात. तुमचे दाजी मला म्हणे मी पालक घेऊन येतो. आणि जे अटकले ते त्याला पालक डाळ लयच आवडती. घरी आले तर मी त्याला म्हणलं तुम्ही जाऊ नका, म्हणलं लय पाऊस सुरू आहे. लय ताकाच्या बाटलीचं पिसं आहे तुमच्या दाजीला. ताक लगेच म्हणजे ताकाशिव जेवणच नाही करायचं आहे. सुरतला तेच सवय आहे सगळ्या. इकडं तेच आहे बापा. काय येतं ताक ताक. आपल्याला तर काहीच गरज नसती ताक आणि घे. जेवणासोबत कांदा लिंबू असलं तर आपलं जेवण होतं. इकडच्या लोकांना कांदा हे म्हणजे जास्त करून ताकच. दाजीला म्हणलं तुम्ही ताक कमी करा जा. तुम्ही ताकामुळंच तिकडे अटकले होते. म्हणलं तुम्हाला घरी येता येईना काय नाही, जीव घेणं असतंय म्हणलं. एवढं पण चांगलं नाही म्हणलं ताकाची लालूचं. हे जसं असलं पावसाच्या वातावरणात जेवण करायचं. डाळ असली तर डाळ खायचं, जसं जेवण असलं तसं खावं लागते टाईम पडल्यावर. कारण की ना भाजीपाला आणायला जाता येत होतं. मग काल दाजी म्हणे उघडले तर भाजीपाला मिरच्या सर्व घेऊन ये. आता दाजीला उडदाच्या डाळीत कुटके करायचे. आणि आता सध्या पण पाणी नाही. आता कपडे धुतलेत. कसे कसे कपडे वाळू घालणं लागते शिटीनं ना जागा कपडे वाळू घालायला. सगळ्याच्या पथारण्या वल्ल्या झाल्यात, कोणाच्या चादरी सगळं त्याच्या पणगाईनं बॉक्सवाले पलंग असते तर सगळं सामान शिटीनं. मग लहान रूम असते तर आपण गावाकडं पण त्याच्यात भरूभरू ठेवतो. मग सगळ्यांना पॅक करून त्याच्यात ठेवलं होते. आता त्याच्या 25 30 पथारण्या वल्ल्या झाल्यात. म्हणजे सारखे जे गावात राहते समजा त्याचं गावच आहे. मग आपण कपडे शिल्लक ठेवतो ना. आपल्या भाड्याचे घरं असले तर आपण काय कमी साहित्य ठेवतो सोबत. मी तर लय गावाकडे नेऊन ठेवले. आणि आमच्या वरी रूम आहे म्हणजे आम्ही कधी पण दुसऱ्या माळ्यावर. आणि वरी रूम असली तुमच्या ताईला इथं म्हणजे सूज येते म्हणा, इथं दुखतं इथं. पण दाजी म्हणतात पावसाळ्यात बरं आहे. कोणाच्या कारखान्यात मशनरी खराब झाल्यात, कोणाचं काय लय नुकसान झाल्यात, कोण दुकानवाल्याचे माल वाहून गेले. म्हणजे लयच पाऊस होता, ते भयान पाऊस होता. मला तर लढायला येऊ लागलं. मी तर लढली भैयासाठी. म्हणलं आपला भैया पण बाहेर पडेल घराच्या, कधी येईन. मग एक तर एक दाजीनं फोन बंद करेल होता. इजा पाणी लय सुरू, कडकडं आभाळ वाजायचं. त्याचा फोन बंद नाही, फोनात रेंज काहीच नव्हतं. मग मी लगे लढली लगे भैयासाठी, कधी येईन. वाटलं आपलं एकूण तर एक लेकरू आहे, कधी येईन जा. मग मी स्वयंपाक पण नाही केला त्या रात्री. मग सकाळचं जेवण उरेल होतं, मग ते गरम केलं, लेकराला जेव घातलं. जावा मग भैयाला म्हणलं भैया रोडावरचं मग पाणी कमी झाले, तरी पण भैयाच्या छाती लोक पाणी होतं. म्हणलं ये आता घरी. मग त्याचा मित्र तो घरी आला. मित्र म्हणे आपण एकूण एकायला सोडायचंच नाही म्हणे. डुबलो तर दोघं पण पाण्यात डुबू. पण मला भैया सांगायचा तर मला लढायला यायचं. लेकरायला किती सांगा फिरायला जाऊ नका, हे करू नका, पण लेकरं घराच्या बाहेर पडतात. तर मग सगळ्याला सांगणं आहे, पाऊस पाणी जर असला लय चालू तर घराच्या बाहेर पडा जाऊ नका. दाजीनं पण तसंच केलं. मी पालक घेऊन येतो म्हणे. आणि चिवड्याचं पाकिट संपलंय तर पाऊस सुरू आहे म्हणे, तर मी चिवड्याचं पाकिट घेऊन येतो. आणि तिकडंच दाजी मित्र आहेत गुंगले. इथले मित्र आहेत गुंगतेत. मी एवढं सांगते भावांनो बहिणींनो, तुम्ही मित्र आहेत गुंगा जाऊ नका, एवढं मित्र करा जाऊ नका. मी ते नाही म्हणत दोस्ताना नका करू, पण जीवाच्या वरी दोस्ताना नाही पाहिजे एवढा ना. मैत्री पण एवढी पण चांगली नाही.
उठलं कामं करायचं आणि मित्र येतं हिंडायचं, एवढं मित्र मित्र नाही करायचं. आता मला पण असं थोडं गावाकडं मैत्रिणी, मी इकडं कोणीच मैत्रिणी करेल नाही. मग छकू दिदी मीच घरात होते. मग छकू एक मला बरं नव्हतं वाटत. मग छकू दिदी म्हणायची पप्पा नाही घरी आले, मम्मी भैया पण घराच्या बाहेर पडेले, दाजी घराच्या बाहेर पडले. मग एकच म्हणणं असते, मी सांगून सांगून तुमच्या दाजीला पण लय कटाळले. तुम्ही म्हणतात काम तर करावंच लागेल ना, तू सारखं म्हणती घरी येऊन जा जा. मग काम धंदा केला तवाच बरं राहते, पैसे आदले कसे येते ना असं तसं. पण मग म्हणणं इजा पाणी चालू असल्या सुरतला गळगळ धारा लागतात. इथल्या बेजाऱ्या रात्रभर लोक झोपले नाही. एक ते एक लाईट इथला पाऊस पडतोय पण थंडी नाही वाजत. गरमी होती, सारखी गरमी होती. आता पण पाणी आहे ना, तर छकू दिदींच्या पाण्याचे भांडे थोड्याशा पाण्यात घासलेत, एक बकेट भरून ठेवली. थोडी माती घरात बाहेर, म्हणजे एक तर एक पाणी पण नव्हतं प्यायचं. ते पाण्यावाले दादा आले ते तिकडंच गुतले. मग सगळ्याच्या गाड्या बंद झाल्या, आपली मोटरसायकल बिघडली. मग दाजीनं काय केलं, ऑटो पार्किंग मध्ये नेऊन ठेवलं. कशा तू छकू आहे ना पार्किंग, मग ते तिथं ठेवलं ते नेऊन. तर मग तवा ते बिघडला नाही, तर आपली गाडी बिघडली, गाळात फसली होती. सारखं लय नुकसान झाल्यात. एवढा पाऊस सुरू होता, ना पाणी ना लाईट, तर लय हैराण होतो आम्ही. मग मला ननंद इथंच राहतात. तर म्हणे भाभी चहा झाला इकडं राहून त्याचं. म्हणलं आम्हाला चहा पाणी, आम्ही चहा नाही घेतला. म्हणलं ते फिल्टरवाले दादा कसे येतील. म्हणलं पाणी ना बिस्लरीचं पाणी आलं म्हणलं. मग दाजी म्हणे चाल म्हणे वैसू. मग आम्ही दोघं गेलो. तर तुमच्या ताईचे लय कपडे वल्ले झाले ते काल, दाजीचे पण तसेच कपडे वल्ले. मग धू टाकले ते वाळानात. आपले तरी समजा अंगातलेच असे ड्रेस आणि हे आपले असे बारीक चिरिकले 11 बाळाचे कपडे, त्याला तर पथरण्या हे वल्ल्या झाल्यात. आपलं वरी दुसऱ्या माळ्यावर घरी, म्हणून मग आपली दैन होत नाही पावसाळ्यात कधी पण. हेच वर्षी मी सुरतला काढणार आहे. दाजीला मी म्हणलं आम्हाला काय गावाकडे सगळे लोक म्हणे आपलं गाव पुरतंय म्हणे, बरी आपली अडचण राहते म्हणे आरसायची, पण शेवटी गाव नाही ऐकत म्हणे. आपली किती दैन आहे, आपल्याला प्यायला पाणी नाही म्हणे. सगळे असे म्हणू लागले. पुढच्या वर्षी दाजीला मी भैयाला शाळेत तिकडंच टाकायला लावणार आहे. लय दैन होती इकडं पावसाळ्यात, सगळी दैन होऊ लागली. मला कसं तरी वाटायला लागले त्याची दैन पाहून. त्याचे कपडे ना, त्याला झोपायला जागा, त्याचे फ्रीज खराब झाले, सामान खराब झाले. दरवर्षी हेच गाणं असतंय सुरतला. लय नुकसान होते. आणि गावाकडे होती शेतकऱ्याच्या नुकसानी, असंच होऊन जातंय. इकडे घराईनं पाणी घुसतंय. तर मग सगळे मग आई बाबाचे फोन येऊ लागले. एक ते एक आमच्या फोनाने रेंज नाही, त्याचे जीव लागले. जेव्हा मग त्याला आमचे फोन लागले रेंज आल्यावर, तेव्हा त्याच्या जीवाला म्हणलं आई टेन्शन घेऊ नको. भैयानं पण आईला फोन केला, म्हणे मम्मीचा फोन लागा ना आई, जर लागला तर मम्मीला सांग भैया चांगल्या ठिकाणी बसेले, आता पाणी उघडण्यात येईल. पण यायला चान्सच नव्हता. हेडो कसा वाटतोय भावांनो बहिणींनो नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या हेडोमध्ये.